फ्रॅक्चर आहे का नाही ते कसं ओळखायचं म्हटलं तर तुम्ही जर पेशंटला बघितलं, आपण मुलाला बघितलं, जर तो मोस्ट कॉमन जे आपले आता फ्रॅक्चर्स आहेत लहान मुलांमध्ये, आता वेकेशन झाले तर मग ते लोक खेळणार, ते पडले तर एल्बो, जे आपण सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चर म्हणतो. EMD बेसिकली एक टूल आहे आपल्याला ऑस्टिओपोरोसिसचं डायग्नोज करायला. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय आहे? ऑस्टिओपोरोसिस बेसिकली कंडिशन आहे जिकडे आपली हाडाची क्वालिटी एकदम ठिसूळ होते. लहान मुलांना जेव्हा फ्रॅक्चर होतं ऑब्व्हियसली आईवडिलांना ते थोडंसं ना पॅनिक होतात. सर्वात पहिले तर जे पेरेंट्स आहेत त्यांनी पॅनिक नाही व्हायला पाहिजे. ओके, जर मूल पडलं आहे, आपल्या समोरच जर पडलं आहे, आपल्याला इमर्जन्सी म्हणजे काय असते का डोक्याला कुठे काही मार लागला किंवा पेशंटला उलटी होते आहे सारखी, तर ती एकदमच इमर्जन्सी आहे. नमस्कार मित्रांनो, संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणतरी इथे पडतं, कोणाला तरी लागतं, त्याच्यानंतर कोणाचं ॲक्सिडेंटल काहीतरी फॉल होतो. या सगळ्यामध्ये सिनियर सिटीजनचा पण फॉल होऊ शकतो. यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि गायडन्स हा फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठीच मित्रांनो आपल्याबरोबर आहेत आज डॉक्टर मितेश वळवी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हां, आता हे डॉक्टर जे आहेत हे गेले 7 ते 8 वर्ष बोरिवलीच्या शिंपोली या विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या बऱ्याच ठिकाणी अटॅचमेंट आहेत हॉस्पिटलच्या आणि त्यांचं मेन जे क्लिनिक आहे हे बोरिवली वेस्ट शिंपोली येथे आहे. त्यांच्याबरोबर आज आपण बऱ्याच विषयांवर थोडीशी गप्पा करणार आहोत आणि आपण त्या गप्पांची सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू करूया. डॉक्टर, सर्वप्रथम आता चैत्र चालू झालं आहे, तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू द सेम. थँक्यू. आपण एखादा माणूस पडला किंवा एखादं मूल पडलं की त्या पालकांची नुसती तारांबळ उडते की बाबा आता काय फ्रॅक्चर असेल का काय असेल, आणि त्या ठिकाणी सूज येते, कधी कधी तिकडे काय थोडीशी खलसटल्यासारखं जखम होते आणि ते म्हणतात की आता डॉक्टरकडे जाऊया का नको. मग ही जी इंजुरी आहे ही स्नायूंची आहे, मस्क्युलर आहे का हाडांची आहे, याचं काय आपल्याला विश्लेषण करता येईल का? हो, ओके. आता कसं आहे, पडला म्हटलं कसं आहे, लहान मुलांचं आणि आपलं ॲडल्ट्स म्हणतो आपण जे, त्या दोघांमध्ये आपल्या हाडांमध्ये थोडासा अंतर असतो. लहान मुलांचे जे हाड आहेत ते आपल्यासारखे हाडं नाही आहेत जे आपले कम्प्लिटली ब्रेक होणार. लहान मुलांच्या हाडांमध्ये तुम्हाला भरपूर वेळा असं दिसलं येतं का तुम्ही एक्सरेज जर बघितले ना तर ते बेंड होतात, ते पूर्णपणे असे तुटणार जेव्हा एक हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटी झाली असेल तर. फ्रॅक्चर आहे का नाही ते कसं ओळखायचं म्हटलं तर तुम्ही जर पेशंटला बघितलं, आपण मुलाला बघितलं, जर तो मोस्ट कॉमन जे आपले आता फ्रॅक्चर्स आहेत लहान मुलांमध्ये, आता वेकेशन झाले तर मग ते लोक खेळणार, ते पडले तर एल्बो, जे आपण सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चर म्हणतो, इट इज द मोस्ट कॉमन फ्रॅक्चर. म्हणजे तुम्ही जर पेशंटला बघितलं, एखादा पेशंट आमच्याकडे येतो आणि जर सुजलेला आहे एल्बो तर आपल्याला लगेच ते फाइंड आउट करता येतं का बाबा हा सूज आहे आणि त्याचा एल्बो हलवता येत नाही आहे. तो दिस इज अ क्लासिकल साईन. म्हणजे नॉर्मल जे आपले लोक आहेत त्यांना पण बघून कळतं का बाबा सूज आहे, हात हलवत नाही, सर नक्कीच माझ्या मुलाला फ्रॅक्चर वगैरे झालं आहे. तेव्हा आपण तो एक्सरे करून घेतो. रिस्ट वगैरेचे जे फ्रॅक्चर्स आहेत ना लहान मुलांमध्ये ते भरपूर वेळा मिस होतात, कारण पेशंट पडतो, लहान मुलगा पडतो, घरी काही सांगत नाही, पण नंतर मग ती सूज येते. ओव्हरनाईट आपली ही सूज वाढते आणि त्याच्यानंतर मग ती ॲक्टिव्हिटी, फिंगर मुवमेंट वगैरे त्रास होतात. तर जर तुम्ही बघितलं कोण पडला आहे आणि त्याच्या हाताला वगैरे सूज आहे किंवा पायाला कुठल्याही पार्टला सूज आहे, पायाला जर लागलेलं असेल तर तो मुलगा आहे तो नेहमी लिम्प करून चालणार, म्हणजे तो पूर्णपणे जसा चालतो तसा नाही चालणार, त्याचा गेट पॅटर्न चेंज होतं, वॉक जो आहे त्याचा तो चेंज होतो, लंगडत चालतो. हो, लंगडत चालतो. तो दीज आर म्हणजे हे सगळे साईन्स आहेत आपल्याला का बाबा हा नीट का नाही चालत आहे, वजन का नाही देत आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला पिक होतं का बाबा तिकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि यावेळेस तुम्हाला डॉक्टरकडे जाणं फार गरजेचं आहे. तर हे सगळे साईन्स आहेत, सूज आहे आपली किंवा दुखणं आहे किंवा त्या पार्टचा मूवमेंट नाही करत आहे मुलगा, तर ते होतं. ॲडल्टमध्ये आपण जसं म्हणतो का जिरियाट्रिक एज ग्रुप आपण म्हणतो, म्हणजे जे वयस्कर पेशंट्स आहेत ते आम्हाला भरपूर वेळा फोन येतो का अरे डॉक्टर म्हणजे घरी आहेत ते बाबा किंवा आई पाय हलवत नाही आहे किंवा काय, तर मग आम्हाला ते कळतं का इन
जे वय जास्त आहे त्या पेशंटचं आणि जर ते अंथरुणात पडून आहे, पाय हलवत नाही आहे, तर मोस्ट लाईकली आहे हिपचे फ्रॅक्चर्स. दीज आर व्हेरी कॉमन फ्रॅक्चर्स ओल्ड एज ग्रुपमध्ये. तर थोडेफार सिम्पटम्स आहे आणि साईन्स आहे आणि ॲटिट्यूड म्हणतो आपण का बाबा पाय एकदमच असा बाहेरच्या बाजूला पाडून पाय ठेवलेला आहे, पायाला हात जरी लावला तरी पेशंट भरपूर त्याला पेन होतं आहे. सो हे सगळे साईन्स आणि सिम्पटम्स असतात जे आपल्याला पिक करायचे आहे फ्रॅक्चर्ससाठी. बेसिकली त्या मुवमेंटला काही म्हणजे त्या पार्टला काही मुवमेंट नाही होणार, दॅट इज वन थिंग. आणि सूज असणार. अच्छा, सर ओल्ड एजचं तुम्ही म्हणालात फ्रॅक्चर जे आहे तर ते त्याचा कॉज काय असू शकतो? समजा तो जी व्यक्ती आहे ती समजा बरेच दिवस बिछाण्यावर आहे किंवा बेड रिडन आहे, त्यावेळेला फ्रॅक्चरचा काय कॉज असू शकतो? आता बेड रिडन पेशंट जे तुम्ही म्हणतात ते एकदम क्लासिकली दुसरा एक पूर्ण पेशंट बेस आहे. बेड रिडनमध्ये जसे तुम्ही म्हणताय का कोणाला पॅरालिसिस झाले, ते सगळे जे पेशंट्स असतात ना त्यांचं जरी ते चालत नाही, मुवमेंट करत नाही, तरी फ्रॅक्चर्स तुम्हाला बघायला मिळतात. तर ते कसे होतात जेव्हा आपले केअरटेकर्स आपण त्यांना उचलतोय किंवा काय आहे तर ते बेडवर राहून त्यांची जी बोन क्वालिटी आहे ना ते हाडाची क्वालिटी एकदम ठिसूळ होते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सेट होतं. ऑस्टिओपोरोसिस सेट झाल्यामुळे हे फ्रॅक्चर्स एकदम कॉमनली होतात. म्हणजे हिपचे फ्रॅक्चर्स आहे किंवा आपण काकेत हात घालून उचलतो पेशंट झोपलेला असेल तर मग आपले हाताचे प्रॉक्सिमल ह्युमरस आपण फ्रॅक्चर्स म्हणतो. हे सगळे कॉमन फ्रॅक्चर्स बेड रिडन पेशंट्समध्ये आहे. जर वॉकिंग पेशंट आहे तर मग कधी पेशंट स्लिप झाला आहे किंवा पडला आहे तर मग त्याला ते नेक फिमर फ्रॅक्चर्स आहे किंवा फ्रॅक्चर्स अराउंड द अँकल आपण जे म्हणतो त्या अँकलच्या अराउंड पण फ्रॅक्चर्स फार कॉमन आहे या एल्डरली एज ग्रुपमध्ये. सो दीज आर द फ्रॅक्चर्स जे आपल्याला दिसून येतील. दुसरे म्हणजे मणक्याचे फ्रॅक्चर. हे सगळे फ्रॅक्चर्स आपले मोस्ट कॉमनली ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स म्हणतो आम्ही, वेज कम्प्रेशन फ्रॅक्चर्स. पेशंटचं जर हाड एकदमच ठिसूळ आहे, त्यांचं जे आम्ही BMD इंडेक्स म्हणतो ते फारच खालावलेलं असेल तर मग खुर्चीत बसताना सुद्धा मणक्यात फ्रॅक्चर्स होतात. आणि असले फ्रॅक्चर्स पिक करणं फार गरजेचं आहे. ते आपल्याला कळतं का पेशंट कुशीत वळता येत नाही आहे, पेशंटला भरपूर पेन होतो आहे, पेशंटला पायांना मुंग्या वगैरे जात आहेत, तर मग दीज आर म्हणजे आपले साईन्स आहेत का आपल्याला कळतं का हा एक्सरे तुम्ही करून घ्या, पोर्टेबल जरी झाला तरी चालेल, तो केल्यानंतर आपण बघू शकतो. किंवा मग बिलकुलच जर पाय हलवत नाही तर मग पेशंटला ऑलवेज बेटर असतं का तुम्ही एका मोठ्या सेटअपमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आणून त्याचं पूर्णपणे आपण एक्झामिनेशन करून मग आपण पुढे जाऊ. तसं आहे. सर BMD तुम्ही म्हणालात, बोन मॅरो डेन्सिटी, की हा जो विषय आहे हा किती वर्षानंतर करावा आणि वर्षातून किती वेळा करावा, असं काही ॲडवाईज आहे का? असं ॲडवाईज कसं आहे, आता तुम्ही जर बघितलं आता हे BMD आपण कशाला करतो, BMD बेसिकली एक टूल आहे आपल्याला ऑस्टिओपोरोसिसचं डायग्नोज करायला. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय आहे? ऑस्टिओपोरोसिस बेसिकली कंडिशन आहे जिकडे आपली हाडाची क्वालिटी एकदम ठिसूळ होते. ठीक आहे, जे आपले बोन रिझॉर्प्शन आपण म्हणतो, म्हणजे जे दोन प्रकाराची ॲक्टिव्हिटी आपल्या बोनमध्ये होते. आम्ही ऑस्टिओब्लास्टिक आणि ऑस्टिओक्लास्टिक ॲक्टिव्हिटी तसे म्हणतो. म्हणजे हाड तयार होण्याची एक प्रक्रिया असते आणि हाड जे रिझॉर्प्शनची प्रक्रिया असते. जेव्हा ह्याचा इम्बॅलन्स होतो का बाबा हाड जे आहे आपलं ते रिझॉर्व होत आहे पण नवीन हाड बनत नाही आहे, तेव्हा मग ही बोन क्वालिटी खराब होत जाते आणि मग ऑस्टिओपोरोसिस सेट होतो. एकदा ऑस्टिओपोरोसिस सेट झाला का मग तुम्हाला एकदम छोटे छोटे जे इंजुरीज असतात त्याच्यात पण फ्रॅक्चर्स होणार. म्हणजे जर तुम्हाला एकाच 3 महिन्यामध्ये 2दा फ्रॅक्चर झाले किंवा 6 महिन्यामध्ये 2दा फ्रॅक्चर झालेले आहेत तर मग आपल्याला एक अंदाज येतो का अरे बाबा आपल्या हाडाची क्वालिटी काही चांगली नाही आहे. जर ऑस्टिओपोरोसिस बघितलं तर महिलांमध्ये फार कॉमन आहे आणि मेलमध्ये थोडंसं कमी आहे ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण, पण इट इज देअर. म्हणजे पोस्ट मेनोपॉझल जे आपण म्हणतो बरोबर, त्या वुमनमध्ये आपल्याला ऑस्टिओपोरोसिस जास्त दिसतं आणि ते एक आहे. तर मग तेव्हा त्यावेळेस आपण BMD ही करून घेतो टेस्ट. का वारंवार फ्रॅक्चर्स होत आहेत तर मग यांची बोन क्वालिटी नक्कीच काहीतरी चांगली नाही आहे. त्यासाठी आपल्याला डायग्नोज करणं फार गरजेचं, बिकॉज देर इज समथिंग कॉल्ड नॉर्मल बोन, ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिस. हे स्टेजेस तसे आहेत. अच्छा, आणि म्हणजे ऑस्टिओपोरोसिसच्या बाबत आपण सविस्तर नंतर बोलूच,
हा जो विषय आहे तो फार मोठा विषय आहे. मला आणखीन एक विचारायचं आहे की ज्या वेळेला हे एखादं मूल पडतं आणि त्यावेळेला जे मुलाचे पालक जे आहेत किंवा काय ते त्याचा हात हलवायचा प्रयत्न करतात, ते जॉईंट हलवायचा, म्हणजे ते ऑलरेडी त्याचं जे डॅमेज झालेलं असतं ते डॅमेज त्याच्यामुळे वाढतं, बरोबर आहे ना? हो, नक्की. हा, तर त्यावेळेला आपण एखादी स्प्लिंट म्हणा किंवा त्यावेळेला एखादा सपोर्ट म्हणा, आणि ज्या पोझिशनमध्ये जो हात आहे, पाय आहे, तो समजा त्या पोझिशनमध्ये सपोर्टिव्ह ठेवला ते आपल्याला फायद्याचं होईल का? 100%. आता काय होतं ना, फ्रॅक्चर झाला, लहान मुलांना जेव्हा फ्रॅक्चर होतं ऑब्व्हियसली आईवडिलांना ते थोडंसं ना पॅनिक होतात. सर्वात पहिले तर जे पेरेंट्स आहेत त्यांनी पॅनिक नाही व्हायला पाहिजे. ओके, जर मूल पडलं आहे, आपल्या समोरच जर पडलं आहे, आपल्याला इमर्जन्सी म्हणजे काय असते का, डोक्याला कुठे काही मार लागला किंवा पेशंटला उलटी होते आहे सारखी सारखी, तर ती एकदमच इमर्जन्सी आहे. जर मुलगा आपल्यासमोर पडला आहे, आपण जर बघितलंय, जर डोक्याला, छातीत, पोटात काही नाही मार लागला आणि नुसता एका हाताला मार लागला आहे किंवा काय आहे आणि सूज आहे, तर सर्वात पहिले तर पॅनिक व्हायचं नाही आहे. सेकंड आपण म्हणतो इमोबिलायझेशन, म्हणजे आपण जो पार्ट आहे जिकडे सूज आहे त्याला इमोबिलाइज केलं पाहिजे. जे पण आपल्या जवळ आहे, जसं पट्टी आहे, एक लाकडी पट्टी आहे, त्याच्याने करू शकता, किंवा कार्डबोर्ड आहे, किंवा न्यूजपेपर सिम्पल जर आहे तो त्याला आपण रोल करून खालच्या बाजूला त्याला ठेवून वरनं आपण एक हलका हँडकरचिफ किंवा काहीतरी बांधला तर आपण त्याला इमोबिलाइज करतो. आपण याला ना राईस थेरपी म्हणतो. ओके, म्हणजे सर्वात पहिले तर त्याला रेस्ट करायचं, त्या पार्टला रेस्ट व्हायला पाहिजे म्हणून आपण ते इमोबिलायझेशन करायचं. त्यासाठी आपल्याला स्केल आहे, कार्डबोर्ड आहे, ते सगळं न्यूजपेपर आहे, त्याच्याने आपण इमोबिलाइज केला. दुसरी वस्तू, जर सूज वाढत चालली आहे आणि जर तुम्ही अशा ठिकाणी आहे जिकडे तुम्हाला दवाखान्याचं रीच नाही आहे, म्हणजे कुठल्या तरी सोयी नाही आहे, तर मग तेव्हा तुम्ही काय करू शकता, कंप्रेशन म्हणजे आपला आईस, बर्फाचा शेक आहे, बर्फाचा शेक केला तर ती सूज जे वाढायचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी होतं. आणि लास्ट इज युअर एलिव्हेशन म्हणतो आपण, म्हणजे जर हाताला आपल्याला फ्रॅक्चर झालेला आहे तर देर इज आपल्याला एक पोझिशन ऑफ ईज आपण असं म्हणतो, तर तो आपण जर हात जो आहे पोटावरती रेस्ट करून ठेवला आणि एल्बो एक 90 डिग्रीला ठेवला का, दिस इज द पोझिशन ऑफ द ईज फॉर अपर लिम्ब फ्रॅक्चर्स म्हणतो. म्हणजे वरच्या म्हणजे हाताला काही जर मार लागलेला आहे तर हा आपला पोझिशन ऑफ ईज आहे. कुठल्याही पार्टला लागला, शोल्डरला जर लागला असेल तरी ह्याच्यात तुम्हाला रिलीफ मिळणार, एल्बोला आहे तरी मिळणार. स्लिंग उत्तमच आहे, तेच सांगतो. तर आता जर आहे, आता स्लिंग जर नाहीच मिळाला तर मग कुठल्या तरी कपड्याने तुम्ही जर बांधून ठेवलं, किंवा तुम्ही दुपट्टा असेल कोणाचा तर दुपट्टानी बांधून ठेवला, पण हा पोझिशन ऑफ ईज आहे. 90 डिग्रीमध्ये हा एल्बो राहिला तर तुम्हाला शोल्डरचे इंजुरीज आहे, रिस्टचे इंजुरीज आहे, एल्बोचे इंजुरीज आहे, या तिन्ही इंजुरीज किंवा फ्रॅक्चर्सला आराम मिळणार. हां, कम्प्लीट असा आराम नाही, पण बऱ्यापैकी पेन रिलीफ होतो. कारण काय, एकदा जर हाड तुटला आहे, फ्रॅक्चर आहे, तर मग त्याची जेवढी मुवमेंट होणार तेवढा तुम्हाला तो पेन देणार. जर मुवमेंट नाही झालं तर मग तुम्हाला तो त्रास नक्कीच नाही देणार. आणि पायासाठी पण सेम होतं, सेम थेरपी आपली होते. रेस्ट, आईस, कंप्रेशन आहे, इमोबिलायझेशन आहे आणि एलिव्हेशन. म्हणजे जर तुम्ही कुठे पडले आहे गावी आणि तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, बाजूला हॉस्पिटल नाही, तर पायाला जर तुम्ही लटकवून ठेवलं तर ते ग्रॅव्हिटीमुळे तिकडे पुलिंग होऊन सूज वाढणार. तर तुम्हाला जेव्हा जर तुम्ही गाडीतनं चालले आहेत किंवा तुम्ही कसेही चालले असेल, तो पाय तुमच्या एलिव्हेटेड ठेवला, जर वर ठेवला तर मग ती सूज एवढी वाढणार नाही, सूज थोडी राहणार. आणि त्याला जर प्रॉपरली इमोबिलाइज केलं, जर बांधलं आपण त्याला, आणि तर मग ती मुवमेंट कमी झाली का त्या पेशंटला पेन तेवढा कमी होतो. हो हो, फार गरजेचं. राईस थेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, म्हणाला तुम्ही की कोल्ड फर्मेंटेशन आणि हॉट फर्मेंटेशन याच्यामध्ये फार डिस्प्यूट आहेत. म्हणजे मला 100% देयर इज अ डिबेट. नक्कीच. तर आता माझ्या दृष्टीने माझं नॉलेज एवढंच आहे की समजा काय लगेच काय करायचं असेल, लागलं आणि लगेच काय म्हणजे अक्युटली आपण म्हणतो, तर कोल्ड इज बेटर. आणि समजा त्याला काय साधारणतः 7-8 दिवस गेले असतील तर हॉट इज बेटर. काही लोक हॉट आणि कोल्ड पण वापरतात अल्टरनेट. हो, आता तुम्ही जर बघितलं आपण तर मग कसं होतं ना का, लेटेस्ट लिटरेचर वुड से दॅट आयसिंग इज बेटर. पण जर तुम्ही असं बघायला गेले तर आपण अक्यूट आणि क्रोनिक, जसं तुम्ही म्हणाले का आत्ताची इंजुरी, फ्रेश इंजुरी जर काही झालेली असेल तर आपण बर्फ लावलेला इज ऑलवेज बेटर. बर्फाचा शेक दिला तर ती सूज आपल्याला वाढायला देत नाही आहे. जुने जे दुखणे आहे, जसे गुडघ्याचे दुखणे आहे, कमरेचं दुखणं आहे, त्याला आपण गरम पाण्याचा शेक देतो तर त्याच्याने बऱ्यापैकी रिलीफ होतो. अल्टरनेट हॉट अँड कोल्ड इज ऑल्सो अ थेरपी, कारण सगळ्यांनाच बर्फ टॉलरेट होणार
असं नाही आहे, सगळ्यांना सहन करता येत नाही. कधी कधी असे पेशंट्स आहेत आमच्याकडे जे सांगतात का सर बर्फ ठेवलं आपण, तर बर्फ ठेवल्यानंतर ते जास्त मला दुखायला लागलं. तर मग आम्ही काय करतो, बाबा बर्फ तू नको लावूस, तू मग गरम पाण्याची पिशवी घे, त्याच्याने जरी तुला आराम मिळाला तरी चालेल, सूज वाढली नाही पाहिजे, हे आपलं मेन मोटो आहे. तर मग दॅट इज वन थिंग. सो अक्यूट आणि क्रोनिक दोन वस्तू आपल्याला करायचे म्हणजे आत्ताचे जर आहे तर. आपण आता डॉक्टर म्हणालात की हे जे मॅनेजमेंट आहे आपण लगेच मॅनेज केलं की थोडंसं त्या पार्टला रेस्ट दिला, आईस कंप्रेशन दिलं, त्याच्यानंतर महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन हा एक पार्ट येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 पार्ट असतात, सगळ्यांना माहिती पण झालेले आहेत. एक्सरे आहे, सिटी स्कॅन आहे किंवा MRI आहे, व्हॉट एव्हर थिंग. नक्कीच. हा, आणि तर या सगळ्याच्या आधी फक्त एक्सरेवर काही डायग्नोज होणारी छोटीशी हेअरलाईन फ्रॅक्चर जी आहे ती एक्सरेवर डायग्नोज होतात. हो, आता कसं आहे ना, मी तुम्हाला सांगतो, भरपूर वेळा असं होतं OPD आलेले आहे आणि जसं म्हणालो का लहान जर पोरगा असेल ना तर पेरेंट्स असतात ते लगेच येऊन विचारणार आम्हाला का बाबा काय करायचं आहे सर, आपण एक्सरे करून घेऊ का, MRI करून घेऊ का. असं एवढं घाई करण्यात काही पॉईंट नाही आहे. काय आहे का आपल्याकडे जर पेशंट आलेला आहे आम्ही एकदा बघतो, क्लिनिकली एक आपल्याला जज करायचं असतं, ते दॅट कम्स विथ एक्सपिरियन्स. आपण जे बघतो ते, आणि इन्व्हेस्टिगेशन वाईज जर बेसिक जर तुम्ही बघितलं, हाडाचं काही जर इन्व्हेस्टिगेट आपल्याला करायचं झालं तर मग एक्सरे इज द बेसिक एकदम इन्व्हेस्टिगेशन. हेअरलाईन फ्रॅक्चर्स तुम्ही म्हटले ते करेक्ट. हेअरलाईन फ्रॅक्चर्सना मेनी अ टाइम्स असं होतं का हेअरलाईन आपले जे फ्रॅक्चर्स आहेत ते मिस होतात ऑन द एक्सरे. आणि एक्सरे म्हटलं तर एक्सरे एक 2 डायमेन्शनल स्टडी आपण म्हणतो. ओके, तर मग त्याच्यामध्ये चान्सेस असतात कधी कधी आपण तो हेअरलाईन फ्रॅक्चर पण मिस होतो. ओके, ऑन द एक्सरे. पण जर जसं झालं क्लिनिकली जर आम्ही पेशंटला बघतोय, ज्या पार्टला त्यांना पेन होतोय त्या पार्टला आम्ही एकदा दाबून बघितला आणि त्या पार्टवरती जर एक्सरेवर मला असं वाटलं का तर काहीतरी ॲबनॉर्मल दिसतंय, तर मग आम्ही त्याला ॲज अ फ्रॅक्चर ट्रीट करून आपण सिम्पली पुढे जातो. इन केसेस ऑफ डिस्प्लेस फ्रॅक्चर्स, जिकडे म्हणजे आपल्याला डिफॉर्मिटी पण क्लिनिकली दिसते, म्हणजे पेशंटचा हात तिरपा दिसतोय किंवा सूज वाढलेली दिसते, त्याच्यात एक्सरे हा आपला एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन होतो. हाडांसाठी आपण सर्वात पहिले काही करतो तो असतो एक्सरे. एक्सरे सोडून जर मला CT स्कॅन करायचा आहे तर CT स्कॅन कशाला करावा. CT स्कॅन आपण जर वेन इन डाऊट का बाबा हेअरलाईन फ्रॅक्चर आहे तर मग आपण ते कन्फर्म करायला एकतर CT स्कॅन करून घेतो. दुसरी वस्तू म्हणजे जर आपल्याला आता फ्रॅक्चर कॉन्फिगरेशन कळलं आहे, म्हणजे फ्रॅक्चर झालेलं आहे आणि समजा रिस्टला फ्रॅक्चर आहे किंवा एल्बोला फ्रॅक्चर आहे, तर आम्ही हे फ्रॅक्चर्स इंट्राआर्टिक्युलर फ्रॅक्चर्स म्हणतो. म्हणजे जिकडे जॉईंटचा इन्व्हॉल्वमेंट आहे, जॉईंट लाईन आपली इन्व्हॉल्व झाली आहे, म्हणजे पुढे जाऊन त्या पेशंटला मुवमेंटला प्रॉब्लेम होणार असेल तेव्हा आम्ही CT स्कॅन करतो. हे बकलिंगसाठी आपण नाही, इंट्राआर्टिक्युलर फ्रॅक्चर जे म्हणतो. बकल फ्रॅक्चर्स जे तुम्ही म्हणता ना, दॅट ते आपल्या लहान मुलांमध्ये एकदम कॉमनली बघायला येतं. ते कंप्रेसिव्ह फोर्सेसमुळे होतं. तर तुम्ही जर एक्सरे बघितला ना तर एक्सरेवरती एक बलूनिंग टाईप आम्ही म्हणतो, म्हणजे थोडंसं तिकडे अशी सूज आलेली ती दिसते. ते आपले ते बकल फ्रॅक्चर्स त्याच्यात दिसतात. आणि इंट्राआर्टिक्युलर म्हणजे जॉईंट लाईन मध्ये तो गेलेला आहे. हो, सांधा जर त्यांनी इन्व्हॉल्व केला तर इंट्राआर्टिक्युलर फ्रॅक्चर आहे. इंट्राआर्टिक्युलर फ्रॅक्चर्सला आपल्याला फार एकदम कॉशियसली त्याला ट्रीट करावं लागतं. तेव्हा आम्ही CT स्कॅन करून घेतो. 3D CT स्कॅनमध्ये काय होतं, एकतर आपल्याला 3D व्ह्यू मिळतो, हाडाचे किती तुकडे झाले आहेत ते आपल्याला कळतं, आणि त्याच्यावरनं कुठलं इम्प्लांट म्हणजे आपण जे आतमध्ये प्लेट लावतोय किंवा रॉड लावतोय काय आहे ते सगळं पूर्ण हो पिनिंग करतोय, तर ते आपल्याला सगळं CT स्कॅनवरती कळतं. आता तिसरा भाग म्हणजे MRI कधी करावा. MRI हा जो आहे तो मोस्ट कॉमनली आपण सॉफ्ट टिश्यू इंजुरीसाठी, जसे स्नायूंचे मार आहे किंवा लिगामेंट टेअर आहे, तर ते इझिली पिक होतात आपल्या MRI वरती. भरपूर वेळा असं होतं का एल्बोचा फ्रॅक्चर झाला आहे किंवा गुडघ्याचा फ्रॅक्चर म्हणजे टिबिया म्हणतो आपण, जो खालचा हाड आहे आपला गुडघ्याचा खालचा भाग, त्याचा जर प्रॉक्सिमल टिबिया आपण म्हणतो, त्याचा जर फ्रॅक्चर आहे तर भरपूर वेळा आम्ही MR पण करून घेतो. MR विथ CT कट्स म्हणतो आम्ही. म्हणजे MRI मध्ये आपल्याला लिगामेंटचं पण पूर्णपणे सगळं कळून जातं का बाबा ACL इंटॅक्ट आहे का नाही, का ACL इंजुरी झाली आहे, PCL इंजुरी झाली आहे, मेनिस्कस झाली आहे, आणि त्याच्याबरोबर CT कट्समध्ये आपल्याला त्या बोनचं कॉन्फिगरेशन पण मिळतं.
म्हणजे एकाच वेळेस जर आपल्याला 2 ऑपरेशन करायचे झाले का बाबा हाड पण आपला फ्रॅक्चर झालेलं आहे आणि लिगामेंटला पण इंजुरी आहे आणि जर आपण ओपन करून ते काही करणार आहे तर एका ऑपरेशनमध्ये दोन्ही आपले जर काम होत आहेत तर मग ते त्यासाठी MRI कामाला. अदरवाईज MRI इज प्युअरली अ सॉफ्ट टिश्यू डायग्नोसिस करायला आपण MRI करून घेतो. तसं आहे. सरांनी जे ACL आणि PCL हे जे काही 2 शब्द वापरले ते आपल्याला नी म्हणजे गुडघा याच्या बाजूला असलेली 2 लिगामेंट्स आहेत आणि ही लिगामेंट्स मेनली तुम्ही जेव्हा खेळताय किंवा तुम्हाला तिकडे प्रॉपरली इंजुरी झाली आहे, फुटबॉल खेळणाऱ्याला तिकडे इंजुरी झाली आहे किंवा काही स्ट्रेचिंग जास्त झालं आहे, तर या सगळ्यामध्ये ती फार कॉमन असते. बरोबर ना सर? येस, नक्कीच. आता हा झाला आपला फ्रॅक्चरचा भाग, पण फ्रॅक्चरचे प्रकार पण भरपूर आहेत. भरपूर. आता आपण कधी म्हणतो की कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर आणि अनकॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर, म्हणजे ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त आहे ते मला वाटतं ज्या वेळेला हा सांध्याचे फ्रॅक्चर होत आहेत, इंट्राआर्टिक्युलर होत आहेत, त्याच्यामध्ये जास्त पीसेस होत आहेत बोनचे, दॅट आर सपोज टू बी कॉम्प्लिकेटेड. बरोबर. आणि अनकॉम्प्लिकेटेड हे बाकीचे जे आपले हेअरलाईन आहेत किंवा बाकीचे आहेत एक्स्ट्रा आर्टिक्युलर फ्रॅक्चर, इकडे म्हणजे आपल्याला सांध्याचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, तसं आहे. आता फ्रॅक्चरचे प्रकार जर तुम्ही मला विचारला, फ्रॅक्चर बेसिकली 2 प्रकाराचे आहे. एक तर ओपन आहे आणि एक क्लोज्ड आहे. बरोबर. क्लोज्ड असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. क्लोजमध्ये जेवढे पण प्रकार आहेत 6-7 प्रकाराचे जे फ्रॅक्चर्स आपण म्हणतो, म्हणजे ट्रान्सवर्स फ्रॅक्चर म्हणतो आम्ही, किंवा सेगमेंटल फ्रॅक्चर आहे किंवा स्पायरल फ्रॅक्चर्स आहेत. आता हे एकदम म्हणजे लेमॅनसाठी म्हणजे नॉर्मल माणसांना हे सगळे प्रकार एवढे कळणार नाही, पण ते टाईप्स आहेत फ्रॅक्चरचे ज्याच्या हिशोबाने आपण त्या फ्रॅक्चरला ट्रीट करतो. पण सिम्पल जर बघितलं आपण तर हेअरलाईन म्हणजे एक क्रॅक, म्हणजे जसं काचेवरती तडा जातो तसं आपल्या हाडावरती एक तडा गेलेला आहे, तो आपला एक हेअरलाईन फ्रॅक्चर झाला. दुसरा अनडिस्प्लेस्ड म्हणतो, म्हणजे फ्रॅक्चर झालेला आहे पण तो जागेवरनं हललेला नाही आहे, हाड जो आहे तो इंटॅक्ट आहे. आणि थर्ड आहे तो डिस्प्लेस्ड फ्रॅक्चर, म्हणजे तो हाड पूर्ण तुटून पार दोन्ही जे एंड आहेत ते वेगवेगळे कोलिजमध्ये वगैरे डिस्टल रेडियस फ्रॅक्चर्स आहेत, तर त्याच्यात ते आपले पूर्णपणे हाड जो आहे तो सटकलेला असतो, कधी वरच्या भागाला गेला आहे, कधी खालच्या भागाला गेला आहे, वेगवेगळे त्याच्यात पण टाईप्स आहेत. तर हेअरलाईन, अनडिस्प्लेस्ड आणि डिस्प्लेस्ड हे 3 फ्रॅक्चर्स आपण अकॉर्डिंगली त्याला टाईप्समध्ये टाकतो आणि अकॉर्डिंगली ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहे. जर हेअरलाईन नुसता तुम्ही जर फ्रॅक्चर म्हणाले तर मग आपण काय त्या हेअरलाईन फ्रॅक्चर्सला आपण नुसतं प्लास्टर जे असतं नॉर्मल ते आपण प्लास्टर करून सोडलं तर मग ते हील होणार आहे. ठीक आहे, त्याच्यात काही एवढा प्रॉब्लेम नाही होत. अनडिस्प्लेस्ड किंवा मिनिमली डिस्प्लेस्ड जे फ्रॅक्चर्स आहेत त्याला आपण थोडंसं रिड्यूस करतो, म्हणजे त्याला अलाइनमेंट रिडक्शन म्हणजे काय असतं, मेन आपल्याला आहे जो हिलिंग प्रोसेस आहे हाडाचा तो नॅचरल आहे. ओके, पण जो अलाइनमेंट आहे बोनचा तो फार गरजेचा. तो अलाइन जर आपण प्रॉपर केला तर मग मुवमेंटला काही प्रॉब्लेम येणार नाही, जसं ते आहे. आणि डिस्प्लेस्ड फ्रॅक्चर्समध्ये जरी आपण त्याला खेचून रिड्यूस केला आणि अलाइन जरी केला तरी चान्सेस असतात का तो पुढे जाऊन अजून डिस्प्लेस होणार. तर मग या फ्रॅक्चर्समध्ये आपल्याला जसं म्हणालो आपण क्लोज रिड्यूस आणि कास्ट म्हणतो आपण, म्हणजे त्याला खेचून आम्ही प्लास्टर लावतो. एका ऑपरेशन थिएटरमध्ये एका मशीनच्या सियाम म्हणतो आम्ही, जसं एक्सरे आहे तसं एक कंटिन्युअस आम्हाला गाईड करणारं एक मशीन असतं ऑपरेशन थिएटरच्या आत, जे आपण खेचून त्या बोनला अलाइन करतो, त्याच्यात चेक करतो का हां बाबा बोन आता पूर्णपणे अलाइन झाला आहे, तेव्हा आपण प्लास्टर लावतो. आणि प्लास्टर सकट आपण तेव्हा पिनिंग म्हणतो आपण, जे क्रॉस पिनिंग जे म्हणतो, के-वायर्स आम्ही म्हणतो सिम्पल टर्म्समध्ये. हां, तर ते कसं आहे ना, दोन्ही जे फ्रॅक्चर फ्रॅगमेंट्स आहेत त्यांना ते नीट पकडून ठेवतात. आता जेव्हा आम्ही प्लास्टर लावतो देर आर ऑलवेज सम चान्सेस ऑफ कोलॅप्स. जे कोलॅप्स म्हणजे जो फ्रॅक्चर आपण अलाइन केलेला आहे तो परत डिसबॅलन्स होऊन तो हलून जाणार. तर तो कोलॅप्स प्रिव्हेंट करायला आपण पिन टाकणं फार गरजेचं आहे. आपण जर पिन टाकलं तर चान्सेस ऑफ कोलॅप्स एकदम कमी होऊन जातात आणि स्टेबिलिटी जास्त मिळते. आणि मग आपण त्याला प्लास्टर लावून 1-1.5 महिन्यांनी आपण काढतो, कारण जे नॅचरल बोन हिलिंग आपण जे म्हणतो टाईम म्हणतो ते आपले 6 आठवडे हे नॅचरल बोन हिलिंग टाईम आहे. म्हणजे तुम्ही ऑपरेट जरी केलं किंवा प्लास्टर लावलं पण आपल्याला हा जो आहे 6 आठवड्याचा टाईम हा फारच इम्पॉर्टंट आहे. ओके, हो हो, ओके. सर, आपण ओपन फ्रॅक्चर बघितलं किंवा क्लोज फ्रॅक्चर बघितलं. ओपन फ्रॅक्चर म्हणजे मला वाटतं ऊन बाहेर आलेली असते. ओपन फ्रॅक्चर, हो नक्कीच. ओपन फ्रॅक्चर म्हणजे तुम्ही नॉर्मली तुम्ही जर बघाल जसं ॲक्सिडेंट झालं किंवा काही झालं तर मग तो हाड जो आहे तो फ्रॅक्चर होऊन
कातडीतनं बाहेर येणार. ओके, तर एक वूंड तयार करून तो बोन एक्सपोज होतो, त्याला आपण ओपन फ्रॅक्चर्स म्हणतो, आम्ही कंपाऊंड म्हणतो त्याला, कंपाऊंड फ्रॅक्चर्स. तर ते कंपाऊंड फ्रॅक्चर्स एकदा जर हार्ड एक्सपोज झालं एन्व्हायरमेंटला, दीज आर द मोस्ट डिफिकल्ट फ्रॅक्चर्स टू मॅनेज. इंट्राआर्टिक्युलर फ्रॅक्चर्सपेक्षा पण हे डिफिकल्ट कशाला होतात, कारण एकदा जर हार्ड बाहेर आलं आहे, एक्सपोज झालं आहे एन्व्हायरमेंटला, तर चान्सेस ऑफ तुमचे इन्फेक्शन वाढतात. जे कुठलेही आपले ओपन फ्रॅक्चर्स म्हणतो किंवा कंपाऊंड फ्रॅक्चर्स जे आहेत, त्याला तुम्ही बघितलं असेल भरपूर पेशंटला वेगवेगळे असे सळ्या टाकून ठेवलेले असतात जे बाहेर दिसायला दिसतात. ते एकदम दिसायला एकदम खराब दिसतात, पण ते ॲक्च्युली त्यांच्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट असते. कारण हार्ड जर बाहेर आलं होतं तर त्याला चांगलं आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन क्लीन करून त्याला अलाइनमेंटसाठी आम्ही ते रॉड वरनं टाकून ठेवतो. कारण जर आतमध्ये आम्ही रॉड टाकला, हाडाच्या आतमध्ये रॉड टाकला किंवा प्लेट लावली, या केसेसमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर असतात. तर आम्ही एक्सटर्नल फिक्सेटर्स म्हणतो याला. तर सळ्या जे असतात ते बाहेरून आपण ते हाडांवरती लावून ठेवतो आणि जो पार्ट आहे जिकडनं हाड बाहेर आलेलं आहे त्याला आपण क्लीन करून ठेवलेला असतो. त्याचे रेग्युलरली आम्ही ड्रेसिंग करतो. एकदा आम्हाला अश्युरन्स आलं का इन्फेक्शन आता काही तिकडे दिसत नाही आहे किंवा चान्सेस आता नाही आहे, तेव्हा मग आपण डेफिनेटिव्ह हे जे ओपन फ्रॅक्चर्स असतात ते नेहमी आम्ही 2 स्टेजमध्ये ऑपरेट करतो. म्हणजे स्टेज 1 इज युअर, आपण एक्सटर्नल फिक्सेटर लावणार, सळ्या लावून ते फिक्स करणार, अलाइन करून ठेवणार. कारण अलाइनमेंट इज द मेन थिंग. जर अलाइन नाही केला तर मग हार्ड चुकीचा जुळतो, आपण माल युनियन जे म्हणतो ते, आणि एकदा चुकीचा जुळला का मग तो आपल्यासाठी जरा त्रासच होतो. तर इट इज ऑलवेज बेटर का आपण सळ्या टाकून त्याला अलाइन केलं आहे, हळूहळू जसा तो वूंड भरलेला त्याच्यानंतर मग आपण त्याला डेफिनेटिव्ह एक प्रोसिजर करून वी गिव्ह द बेस्ट शॉट टू द पेशंट. पण मग ते किती वेळ थांबतो आपण याच्यामध्ये? डिपेंडिंग ऑन द वूंड स्टेटस. रिपीटेडली यू गो फॉर इट इज अ 2 स्टेज. नाही, रिपीटेडली सिटी नाही, पण सिक्वेन्शियल आपण एक्सरेज करतो. कारण आपल्याला अलाइनमेंट बघायचं असतं का, अलाइनमेंट बरोबर राहतंय का नाही राहतंय, काय आहे कसं आहे. कारण आपण सळ्या लावून पेशंटला नॉर्मली एवढे महिने आपण ठेवणार नाही, पण आपण गरजेचं आहे का इन्फेक्शन कम्प्लिटली जाईपर्यंत आपल्याला तिकडे थांबायचं आहे. कारण एकदा इन्फेक्शन जर लागलं बोनला तर फार त्रास होतो. देन डिलिंग विथ इन्फेक्शन इज ऑल टुगेदर डिफरंट गेम. म्हणजे त्याच्यात आपल्याला भरपूर काही आहे जे करता येतं आणि त्रास जो आहे इन्फेक्शनचा, आपण जे ऑस्टिओमायलायटिस म्हणतो, तो पेशंटला जरा जास्त त्रास देतो. हां, सो जेव्हा आपण ओपन रिड्यूस तुम्ही करता, जे एक्सटर्नल रिडक्शन म्हणताय, हो, क्लोज रिडक्शन, तर त्या क्लोज रिडक्शनमध्ये डू यू गिव्ह सम, म्हणजे तुम्ही अॅनास्थेशियाचा वगैरे काय वापर करता का आपल्या पेशंटच्या कंडिशनवर? कसं आहे ना, आता जर तुम्ही बघितलं, क्लोज रिडक्शन करणं लहान मुलांमध्ये कोणीच रिस्क नाही घेत. लहान मुलांमध्ये असं असतं का बाबा आपण जरी हात लावला तरी थोडं जरी खेचलं तरी पेशंटला एवढा पेन होतो. तर आपण ते इट इज ऑलवेज ॲडवायजेबल का पेशंटला आपण एनेस्थेसिया देऊन तो रिड्यूस करणं गरजेचं आहे. जसे कुलिस फ्रॅक्चर तुम्ही जर म्हणाले तर ते आहे. जिरियाट्रिक एज ग्रुप म्हटले, जसे थोडे वयस्कर आहे आपला पेशंट, तर ते रिस्क आपण नाही घेऊ शकत. यंगमध्ये एकदा आपण थोडं रिस्क घेऊन जर मिनिमल डिस्प्लेस्ड आहे तर त्याला ते करेक्शन करू शकतो. अदरवाईज इट इज नेव्हर ॲडवायजेबल दॅट आपण एकदम जास्त काही खेचताण करून करायचं. कारण वेझोवेगल अटॅक्स म्हणतो आम्ही, बरोबर, ते जर बसला पेशंटला तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आपल्याकडे जर सुविधा आहे तर मग आपण त्याला एनेस्थेसिया देऊन करू शकतो. आता एनेस्थेसिया देऊन करण्याचा एक भाग झाला, सिडेशन देऊन पण करतो. देर इज समथिंग कॉल्ड हिमॅटोमा ब्लॉक म्हणतो आपण. म्हणजे जो फ्रॅक्चरची जागा आहे, हिमॅटोमा म्हणजे तिकडे कलेक्शन होतं रक्ताचं, तर त्या जागी आपण लोकल एनेस्थेसिया देऊन त्याला आपण रिडक्शन करू शकतो. आता गावाखेड्यामध्ये आपण एनेस्थेसिया एवढा नाही देऊ शकत, तर मग ते आपण रिड्यूस करण्याचा प्रयत्न करून आपण ते करतो. पण जर आपल्याकडे आहे सगळे सुविधा तर मग अंडर सियाम केलेला इज ऑलवेज बेटर. नेकेड आय आपण क्लोज रिडक्शन जे करतो ते विथ एक्सपिरियन्स नो डाऊट आपण करू शकतो. पण जर आपल्याकडे आहे सगळे फॅसिलिटीज सगळीकडे, गावाखेड्याला जरी तुम्ही गेले, आता माझे कलिग्स आहेत जे गावाखेड्याला प्रॅक्टिस करतात, त्या लोकांनी पण सर्वात जे चांगलं इक्विपमेंट्स आहेत वगैरे आहे ते घेऊन ते करतात. मॉनिटरी इज अ चॅलेंज नो डाऊट, पण मग ठीक आहे, वर्क इज परफेक्ट. यू नीड परफेक्शन, तर मग यू नीड असिस्टन्स. बरोबर. हो हो हो, ते एक आहे. मित्रांनो,
सरांनी एक चांगली पद्धत आपल्याला क्लोज रिडक्शनची सांगितली आहे. ते साधारणतः की समजा फ्रॅक्चरचं अलाइनमेंट किंवा ते जास्त डिस्प्लेस झालं नसेल, कॉम्प्लिकेटेड झालं नसेल आणि फक्त थोडंसंच ते बाजूला सरकलं असेल तर मग एक त्यांच्या सियाम या मशीनच्या साहाय्याने ते क्लोज रिडक्शन करतात. म्हणजे आणि किंवा त्यांना हिमॅटिमा ब्लॉक असं ते म्हणतात की त्या ठिकाणी थोडासा लोकल अॅनेस्थेशिया देऊन ब्लॉक केला जातो तो कंप्लीट पार्ट आणि तो व्यवस्थित खेचला जातो जेणेकरून जे 2 पार्ट तुटलेले आहेत ते व्यवस्थित जोडले जातात आणि त्याच्यानंतर त्याचं मॉनिटरिंग केलं जातं एक साधारणतः 2 आठवड्यांनी. हो, ते सिक्वेन्शियल आपण एक्सरे करून घेतो. 2 आठवड्यांनी केलं तर 4 आठवड्यांनी करतो तसं आहे, किंवा 6 आठवड्यांनी. आपण आता प्लास्टर जर लावलंय, प्लास्टर काढायचं आपल्याला 6 आठवड्याला आहे तर 1 महिन्याभराला आपण एक्सरे करून बघतो का अलाइनमेंट प्रॉपर आहे का नाही, काही चेंजेस झाले का नाही. कारण फ्रॅक्चर हिलिंग जे आपण म्हणतो ते स्टेजेसमध्ये थोडं थोडं होतं. जर असं बघितलं तर 12व्या दिवशी आयडियली आपलं हाड जुळायचं चालू होतं. अरे वा. तर ते एक आहे का बाबा, पेशंट आम्हाला विचारतात का आजच प्लास्टर लावलं लगेच सर 7 दिवसात एक्सरे करू का, अननेसेसरी आपल्याला रेडिएशनला एक्सपोज नाही करायचं तर मग एवढ्या लवकर एक्सरे करून आपण जर काही याचा अचीव नाही करत आहे तर 2 आठवड्यांनी करा किंवा 3 आठवड्यांनी करून घ्या, ते आपण करून घेतो तसं आहे. नक्कीच सर. आज आपण बऱ्याच प्रकारच्या फ्रॅक्चरसाठी बोललेलो आहोत आणि फ्रॅक्चरची मॅनेजमेंट तुम्ही पण एकदम सिंपल शब्दात आम्हाला सांगितलेली आहेत. आता फ्रॅक्चर प्रिव्हेंट करणं हे फार इम्पॉसिबल गोष्टी आहे, बरोबर आहे. मुलगा आहे, लहान मुलगा, तो पडणार, धावपळ करणार आणि कोणतरी कुठेतरी आता एवढी मुंबईची धावपळ चालली आहे तर कोणाला तुझं थोडं बाईकचा लागला तरी तो फ्रॅक्चर होतो. पण फ्रॅक्चर झाल्यानंतर साधारणतः काय काळज्या म्हणजे तुम्ही ऑपरेट केलंय, जे काय तुम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट दिलेली आहेत, त्याला क्लोज रिडक्शन दिलंय किंवा पिनिंग केलंय किंवा प्लेटिंग केलंय किंवा ऑपरेट केलंय, त्याच्यानंतर एक पेशंटला काही स्पेसिफिक ऍडवाइस किंवा स्पेसिफिक काळजी तुम्ही सांगू शकाल का? नेहमीच माझ्या पेशंटला मी हे ॲडवाईस करतो. कारण कसं आहे का, पेशंटला काय वाटतं एकदा प्लास्टर आपण लावलंय, प्लास्टर काढलं म्हणजे ते लगेच सगळं काही ॲक्टिव्हिटी करू शकतात असं नाही आहे. 6 आठवड्याच्या जी कालावधी आहे त्या 6 आठवड्यामध्ये हाड आपलं भरतं. आम्ही बोन युनियन म्हणतो ते 6 आठवड्यात आपलं होतं, पण जे बोन स्ट्रेंथ म्हणतो आपण ते आपण 3 महिन्यावरती अचीव करतो. 1.5 महिन्यामध्ये आपलं हाड जुळलं जातं. आम्ही प्लास्टर काढून टाकतो. आम्ही पेशंटला सांगतो तुम्ही सगळं काही हळूहळू करून चालू करा. तर कुठलीही जर तुम्ही ॲक्टिव्हिटी करताय ती आपण हळूहळू करायला पाहिजे. असं नाही का लगेच ग्रॅज्युअली आपण जी करण्याची गोष्ट आहे ती लगेच आपण करायची नाही. जर वजन उचलणं झालं तर आम्ही सांगतो पहिले अर्धा लिटरची बॉटल उचला, मग 1 लिटरची उचला, मग 2 लिटरची उचला. तसं आहे. घराची कामं करायची आहेत तर हळूहळू पहिले आपले जे छोटे छोटे कामं आहेत ते करायला चालू करा आणि नंतर मग ॲज पर युअर पेन आपण पुढे जाऊ शकतो. आता सगळ्यांचीच बोन क्वालिटी सिमिलर असते असं नाही आहे, बरोबर. म्हणजे जरी इट इज अ स्टिप्युलेटेड टाईम का 6 आठवड्यात आपलं हाड जुळतं भरपूर वेळा असं झालं आहे का आम्ही डिलेड युनियन म्हणतो, म्हणजे 6 आठवड्यात ते हाड भरलेलं नसतं, मग त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. मग ते त्या केसेसमध्ये जर तुम्ही धडपड केली तर परत रिफ्रॅक्चर व्हायचे चान्सेस जास्त आहे. आणि जर रिफ्रॅक्चर झालं सेम ठिकाणी तर मग आपल्याला ऑपरेशन करणं भाग आहे. हो. मग ते परत प्लास्टरनी थोडंसं गडबडच असतं. तर तसं आहे. तर मग आपल्याला ग्रॅज्युअली जे पण वस्तू करायचे ते ग्रॅज्युअली करायची आहे. जर पायाचे फ्रॅक्चर्स असेल तर आम्ही ॲडवाईस करतो का जम्पिंग, जॉगिंग, स्किपिंग किंवा कुठलीच जर स्पोर्ट खेळताय तर तुम्ही 3 महिन्यानंतर केलेले बरं पडतं. हो, कारण कसं ना बोनला एकदा स्ट्रेंथ यायला पाहिजे. बोन स्ट्रेंथ जेव्हा आला म्हणजे हाडाची क्वालिटी चांगली आहे आणि स्ट्रेंथ आलेली आहे मग तुम्ही ॲक्टिव्हिटी सगळेच करा, काही हरकत नाही. आणि हळूहळू करून करायचे आहेत, ग्रॅज्युअली करायचे आहेत. एक फटकन आपण काही करायचं बघितलं तर गडबड होते. हा, म्हणजे ते एकदा त्यांच्या माइंडमध्ये असं की आता प्लास्टर काढल्यानं मी सुटलोय लगेच. म्हणजे प्लास्टर काढलं का त्यांचं असं असतं का आता सर मी बाईक चालू शकतो का, किंवा मी हे चालू शकतो. मी बोला नाही, बाईकचं तू हळूहळू करून चालवणं पाहिजे. कारण कसं आहे ना, एकदा तुम्ही पडलेले आहेत, फ्रॅक्चर झाले, परत तुम्ही जर गेले आणि स्लाइटेस्ट मुवमेंटला परत त्याच जागी फ्रॅक्चर होणार. जसं म्हटलं 3 महिने तर काळजी केलीच पाहिजे. ते एक आहे. म्हणजे हे आपले हाताचे आणि पायाचे फ्रॅक्चर झाले. मणक्याचे फ्रॅक्चर्स जे होतात ते वेगळ्या प्रकाराचे एक वेज कम्प्रेशन फ्रॅक्चर्स म्हणतो आपण. त्या मणक्याच्या फ्रॅक्चर्समध्ये आम्ही एक 3 महिन्यापर्यंत सांगतो का तुम्ही एकदम जास्त काळजी करा, पट्टा लावून घ्या. तो पट्टा लावणं गरजेचं आहे. आपण दुसऱ्या फ्रॅक्चर्समध्ये एवढे पट्टे देत नाही, पण मणक्याच्या फ्रॅक्चर्समध्ये पट्टा आपल्याला जरा लॉंग टाईमसाठी आपण देऊन ठेवतो, कारण तो सपोर्ट सिस्टम पाहिजे आपल्याला.
तसं आहे. हो. सर फ्रॅक्चर्स मला वाटतं तुम्ही बऱ्यापैकी सगळंच आपण कव्हर केलं आहे. हो. तुम्ही आम्हाला एक संधी दिलीत की प्रेक्षकांशी फ्रॅक्चरविषयी बोलायची हो, हो. आणि त्यांची एक समस्तपैकी माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि श्रोत्यानो, आपण असंच एक सेशन डॉक्टर सरांबरोबर आणखी 2 सेशन घेणार आहोत आणि ते फार महत्त्वाच्या विषयांवर आहे. मला वाटतं कदाचित आपण ऑस्टिओपोरोसिसवर बोलू, कदाचित नी रिप्लेसमेंटवर बोलू, असे सेशन आपण घेत राहू. तोपर्यंत निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.